नमस्कार, सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मिरज तालुक्यातील बेडे येथे बेंदूर सण 12 बलुतदारांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. या बेंद्राला गेल्या 3 शतकाची परंपरा असल्याबाबत बेडकच्या ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. आजचा आपला हा बेडक गावचा दैदिप्यमान असा बैलपोळा बेंदूर सण ज्येष्ठ नक्षत्र व वटपौर्णिमेच्या निमित्तानं पारंपरिकरित्या शिवकालीन मागील 300 वर्षापासून हा चालत आलेला आहे. हा महाराष्ट्रातला आज बैल पळवण्याचा आणि हा वेगवेगळ्या पद्धतीचा हा पहिलाच मला वाटते महाराष्ट्रातला एकमेव असा सण असेल. ह्या सणामध्ये औचित्य असं आहे की बेडगावचे 18 पगड 12 बलुतेदार ह्या सर्व समाजांनी मिळून हा सण साजरा होतो. या सणाच्या निमित्तानं शेगणे, बिंदगे व लिंबिगाई अशा 3 कुटुंबाकडे बैलाचे दोरी धरण्याचा म्हणजे कासरा धरण्याचा मान आहे. पुढचा कासरा, उजवीकडचा, डावीकडचा असा कासऱ्यांचे वगैरे मान आहेत. त्याचबरोबर चर्मकार समाजाला वादीचा मान आहे, मातंग समाजाला दोरीचा व चौरीचा मान आहे, सुतार समाजाला त्या चापकाच्या दांड्याचा मान आहे. त्याचबरोबर असे सर्व समाजांना वेगवेगळ्या पद्धतीनं मान सन्मान या ठिकाणी राखून हा बेडगावचा आपला हा बेंद्राचा सण साजरा होतो. मागील 3 शतकापासून जो चालू असलेला सण आहे हा एक शांत आणि संयमानं आणि शेतकरी कुटुंबाच्या सर्वांच्या हिताचा व आनंदाचा असा सण. बैलाची पूजा अर्चा करून त्या बैलाला आज त्याचं नैवेद्य दाखवून त्याला वेगवेगळा भाऊ समजून महिला आजच्या दिवसाला म्हणजे आज हा अशा अधिक मास असल्यामुळं ज्येष्ठा नक्षत्र व हा पौर्णिमेचा जो औचित्य आहे हे मागे पुढे झालेला आहे. पण वटपौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र असा हा सणाचा औचित्य आहे. महिला वर्ग सर्व बैलावरती भाऊ म्हणून त्याच्यावरती अक्षता टाकून आपला वटपौर्णिमेचा जो उपवास आहे हा उपवास सोडतात. अशा पद्धतीनं आपल्या ह्या शेतकरी कुटुंबाचा महाराष्ट्रातला एक अत्यंत चांगला आणि एक सोहळा हा साजरा होतो. या निमित्तानं बेडक गावच्या राजवाड्यामध्ये हा बैल पहिला पूजायला जातो. राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी बेडक गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य मंडळी हे त्या ठिकाणी पूजा अर्चा करतात. पूजा अर्चा केल्यानंतर गावच्या वेशीमध्ये बैल जाऊन तिथून तो पळत जाऊन पोलीस पाटलाच्या घरामध्ये म्हणजे आमच्या घरामध्ये तो उडी मारण्याचा जो मागं माझ्या जो दरवाजा दिसतो हा ह्या ठिकाणी 7 पायऱ्या होत्या. अनावधानानं रस्त्याची उंची वाढल्यामुळे ह्या पायऱ्या कमी होऊन आज 3-4 पायऱ्या शिल्लक आहेत. पण हा उडी मारण्याचा राजवाड्याजवळ फेसावरून उडी मारण्याचा जो सन्मान आहे हा बैल मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं पार करत असतो. आजच्या दिवसामध्ये बैलावरती कुठल्याही पद्धतीची इजा होणार नाही आणि त्याला हात लावला जात नाही अशा स्वरूपाचा हा बैल त्या बैलाचा मान सन्मान ठेवून त्या बैलाचा सण म्हणून बैल पोळा व बेंदूर या निमित्तानं साजरा होतो. असाच हा सण आपल्या सर्व शेतकरी कुटुंबाचा व या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्रभर हा साजरा होत राहावा आणि याचं महत्त्व वाढत राहावं अशा पद्धतीनं मी या ठिकाणी सर्वांना माहिती देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.